नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। प्रकाशा तरावद रस्त्यावर बिबट्यांचा हल्ला, 2 मेंढ्या ठार, 1 जखमी, परिसरात भीती। प्रकाशा गावाजवळील प्रकाशा तरावद रस्त्यावर बिबट्याने हल्ला करून 2 मेंढ्या ठार केल्या, 1 मेंढी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। सविस्तर माहिती अशी, निजामपूर गावाकडून आलेल्या 3 पढाव मेंढ्यांचे कळप गेल्या 15 दिवसांपासून बिपिन पाटील यांच्या शेतात मुक्कामी होते। सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 9:30च्या सुमारास मेंढ्या शेतालगत चरत असताना दादरच्या शेतातून अचानक नर व मादी अशा 2 बिबट्यांनी झेप घेत हल्ला केला। या हल्ल्यात 2 मेंढ्यांना फरफटत शेतात ओढून नेण्यात आले, तर एका मेंढीच्या मानेजवळ चावा घेऊन ती जखमी करण्यात आली। मेंढपाळ व शेतमजुरांनी आरडाओरड केल्याने बिबटे तिथून पसार झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही। घटनेनंतर घाबरलेल्या मेंढपाळांनी गावात धाव घेत माजी उपसरपंच भरत पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली। यानंतर शहादा वन विभागाशी संपर्क साधण्यात आला। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाहेर गावाहून येणाऱ्या मेंढपाळांसाठी सध्या भरपाईची कोणतीही योजना उपलब्ध नाही। मात्र स्थानिक मेंढ्यांवर हल्ला झाल्यास पंचनामा करून भरपाई दिली जाते। दरम्यान 2 मेंढ्या गमावल्याने व 1 जखमी झाल्याने मेंढपाळांनी नाराजी व्यक्त केली असून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे प्रकाशा परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे। माझं काळू येलू कारंडे नवागाव। आमचे मेंढ्या आहेत नाही तर 25 तारखेपासून आमच्या इथं पुरा तराशे आज सकाळी 9:30 वाजे वाघाने मेंढ्या धरून घेतल्या। आमच्या 2 मध्ये नेलेत, नाही 3 मध्ये नेलेत आणि 1 आम्ही पाळली। इथं तिथं जीव घाबरून आला आहे आमचा। तिथं सरकारच्याकडे आमची अशी मागणी, आम्हाला काहीतरी न्याय मिळाला, भरपाई की भेटा पाहिजे। गया बाय काळू तर आमच्या गरीब लोकांची खूप नुकसान करू आलं। आज 3 दिवसापासून ना 3 मेंढ्या खाऊन गेलेत। आज ना आज 3 खाल्या, पहिली 1 बकरी खाली, 4 होऊन गेलीत आणि 25,000ची नुकसान 1 दिवसात हो राहिली आमची। आता मध्ये दादर मध्ये बोलून नेलं आणि त्यांना तेव्हा आमची मुलं बाळ येतं, आम्ही जंगलवर आमचं पोट भरायचं तेच जे हे आहे ना, दुसऱ्या कशावर पोट भरायचं आम्ही। म्हणलं 9 वाजेची बात आहे, आम्हाला पोट भरायचं साधन नाही। सकाळी 9 वाजता तर आम्ही इथून पळतो तर मेंढी पाडून दिली खाली। 2 वळून म्हणलं घेऊन गेला 3 मध्ये नेले, तिथं अजून बाल पडेल, तर बट पडेल, तर रक्त पडेल, किती रोज तिथंच येते म्हणजे रक्त बी पडेल तिथं। जनेले तिथं सर, ते जनेले ते आत बी गेलं तरी आता तिथं सापडेल तुम्हाला। लोकसेतू मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी लाला चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।